नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. काल आपण रिंग कशी लावायची वगैरे ते सांगितलं, स्टँड कसं लावायचं ते पण सांगितलं आणि आपण लिहून यादी दिली. आता आपण क्लास सुरू करणार आहोत तिसऱ्या दिवशी आरीवर्कचा बेसिकचा. तर ती साखळी कशी टाकायची, ती गाठ कशी घ्यायची ते मी आज समजावून सांगते. तर हे असा जरीवर्कचा थ्रेड आहे ना, हा घ्यायचा आणि ही गाठ खूप मोठी टाकायची, म्हणजे खालून आली नाही पाहिजे अशी. बऱ्याच वेळेस असे त्याला गाठी द्यायच्या, म्हणजे ती खालून शक्यतो निष्ठत नाही. आणि जर कमी दिल्या तर तो धागा वरती येतो लगेच. म्हणून आपण काय करायचं, शक्यतो जास्ती गाठ देऊन घ्यायची आणि अशी इतकी मोठी करायची. आणि हे बघा, हे असं पेन्सिलने आखून घ्यायचं आणि मग आपण आता बेसिक शिकू राहिलो. तर हा धागा असा पकडायचा बघा, हे दोन बोटाने ही गाठ पकडायची आणि ह्या दोन बोटाने असा धागा पकडायचा आणि हा ह्या कपड्याच्या आणि रिंगच्या खालून असा हात डावा हाताचा ठेवायचा आणि सुईचं टोक आपल्या हे जे तुलीप नाव आहे ना, जे आपण तुलीप, हे आपल्याकडे ठेवायचं आणि तिरकी सुई घालायची. हे बघा, असं स्लो घ्यायचं. अगोदर स्टार्टिंगला नाही जमत लवकर, पण नंतर जमून जातं. हे बघा, हे असं सुरुवातीला आपण टाके दूर दूर घेतले ना हे चेन स्टिचला तरी पण चालतं. आपण ही आता आज आपण तिसरा दिवस आहे आपला क्लासचा, तर आपण फक्त चेन स्टिच कशी करायची ते शिकणार आहोत. तर ही एकदम स्लो घ्यायची सुरुवातीला चेन स्टिच. हे पहा, असं एकदम स्लो घ्यायची, म्हणजे अशी तिरकी घालायची आणि घेताना अशी सरळ घ्यायची सुई आणि हा खालचा धागा आणि वरचा धागा असा ओढायचा. मग ढिल्ली साखळी राहत नाही. नाही तर ढिल्ली राहिली ना मोती पण मग ढिल्ला, मग तसंच तो मोती ढिल्ला राहिला तर असा मग तो निसाटल्यासारखा दिसतो आणि त्या आरीवर्कची फिनिशिंग येत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला हा खालचा पण धागा ओढावा लागतो आणि वरतीचा पण असा ओढावा लागतो. तेव्हा ही चेन स्टिच येते. सुरुवातीला फास्ट नाही घ्यायची, सुरुवातीला तिरकी पण येऊ शकते, कशी आली तरी चालते शिकूपर्यंत. एकदा चेन स्टिच जमली की सर्व काम व्यवस्थित शिकता येतं. मग चेन स्टिचला खूप महत्त्व आहे. हे बघा अशी. आणि जी ह्या जरी अंतर पडलं ना तरी चालतं, कारण आपल्याला सुरुवातीला 1 मोती 2 मोती असे 3 मोतीपर्यंत टाकता येतं. तर हे अशी घ्यायची. आता ही गाठ कशी द्यायची ती सांगते मी. अशी कुणीच सांगितलेली नसेल, ही सोप्या पद्धतीने गाठ शिकवते. 2 प्रकारच्या गाठी आहेत. वरची वर एक देण्याची असती, ती सुरुवातीला हार्ड असते, त्याच्यामुळं तो धागा वरती दिसतो. वरती धागा दिसू नये म्हणून मी कुणीच सांगितलेलं नसेल असं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही गाठ कशी द्यायची ती समजावून सांगते. असा उलटा करायचा, हा धागा असा पकडायचा आणि ह्या सुईच्या टोकाने हा तो धागा असा वरती घ्यायचा. असा घेतल्यानंतर हा धागा याच्यातून काढायचा. हे असं एकदम सोप्या पद्धतीची गाठ आहे. खालून धागा पण दिसत नाही आणि वरती जर आपण गाठ इथे जर घेतली तर सुरुवातीला नवीन शिकणाऱ्याकडून हा धागा वरती दिसतो आणि असा जर घेतला ना सुरुवातीला शिकताना तर तो अजिबात वरती दिसत नाही, खाली गाठ राहते त्याची. म्हणून ही सगळ्यात सोपी गाठ आहे आणि ही कोणीही शिकवलेली नसेल आजपर्यंत.
मी दुसऱ्या प्रकारची पण गाठ तुम्हाला शिकवणार आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवते. कारण आता पानाचे आकार, फुलाचे आकार, चौकोन, त्रिकोण आपल्याला घ्यायचे आहेत याच्यामध्ये. आता हे स्टेनची व्यवस्थित जर जमल्या ना, तर मग आपण असा गोल आकार घ्यायचा, चौकोन घ्यायचा, त्रिकोण घ्यायचा. आता मी तुम्हाला एक गोल करून दाखवते, म्हणजे आपल्याला आकार जमले पाहिजे. अशी फिनिशिंग होते, फिनिशिंग जमली पाहिजे ना. आता चौकोन त्रिकोण सांगते, गोल. आता आपण त्रिकोण पण करणार आहोत, कारण हे आरी वर्कला खूप गरजेचं असतं. त्रिकोण, चौकोन, गोल, तसे त्रिकोण करून घ्यायचे. ह्या अगोदर चेन स्टिचमध्ये शिकावं लागतात हे त्रिकोण, चौकोन, पानाचे आकार, फुलाचे आकार, पिकॉक. ह्या अगोदर चेन स्टिचमध्ये शिकावं लागतं आणि मग त्याचा आकार व्यवस्थित आल्यावरच मोती टाकून आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग येते. आणि इथे आहे ना, हे टोक येण्यासाठी मोती जेव्हा होतात तेव्हा डबल टाका टाकायचा असतो. पण आता मोती नाही, नुसती चेन स्टिच आहे ना, तर मग त्याला सिंगल टाका पण जमतं. त्याचा कोपरा येण्यासाठी टाकावा लागतो. जवळ घ्यायचा असतो हा कोपरा येण्यासाठी. चेन स्टिचला पण एकदम जवळ घ्यायचा त्याच्या धागा. हे कोपरे खूप महत्त्वाचे असतात. हे पहा, आता इथे पण कोपरा आलाय, तर इथे एकदम शेजारी टाका घ्यायचा त्याच्या, तेव्हा तो खालचा कोपरा व्यवस्थित येतो. नाही तर तो त्रिकोण मग गोलाईमध्ये होतो. त्याच्यासाठी त्याच्या एकदम शेजारी टाके टाकायचे असे एक. आता आपण त्रिकोण शिकलो. आता हे गोल आपल्या ब्लाऊजच्या बॉर्डरला लागतात ह्या डिझाईन करायला.